हे गाईज वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज काय सुट्टी आहे, शनिवार आहे. घरचे गेलेत फिरायला आणि आपल्याकडं आलं आहे दाराचं काम. आता सकाळपासून धरतोय. आधी उसावरती होतं, तिकडून पाणी आता इकडं घासावर लावलं. आत्ता एक तास झाला असेल त्या डाव तेव्हा. आणि आता पाणी बघतोय सध्या. आपल्याला आता काय करायचं होतं की चारा बिरा काढावं लागेल. आता घरी म्हणल्यावरती कामं करावंच लागते का नाही. कधी न कधी घरच्याचे कामं यावंच लागत. बरेच दिवस झाले ह्या दारे बिरेचा काय आपला हिशोबच नव्हता. म्हणजे नव्हतं डायरेक्ट सगळं जे आहे ते घरचे सांभाळत होते. इकडं आता जवळपास इथं मी 10,000वरती लावलं होतं ते आपलं वाफेवर. ते होईन फुल तुम्हाला दाखवतो मी. आता इकडं थोडं करदण तुंबून चाललं. म्हटलं चला काहीतरी व्लॉग तरी काढू, आहे का नाही. कसं आहे सुट्टी असल्यावरती पण कधी कधी नुसतं बसूनच राहतो. जवळपास 2-3 आठवडे मी नुसतं घरी झोपाच काढल्या शनिवार रविवार. आज कुठंतरी हे करत होतो. इकडे सगळं मका काढली आपली, हे सगळे हे करून टाकल्या मुरघास. तर तिकडं बॅगा केल्या दाखवतो मी. त्या बी जवळपास हे असं 15-20 गुंठे असं जवळपास एवढं तेवढ्याच मुरघास केलं. उद्या फुटलं होतं 12 मग. म्हटलं जायचं इकडं नांगरावं लागेल नाही. आता पाणी चालू आहे. कसं काय नाही भारी बरं का. एक नंबर क्वालिटी पाणी आहे आपलं. असं पाणी तुम्हाला घोडेगावमध्ये फक्त जे पाटाच्या कडेला राहते शक्यतो तेवढ्यांनाच भेटेल, बाकीच्या लोकांना भेटणार नाही. एक नंबर. अरे आंबा आला. लय काय राहिलं बरं का. आता मोक्कार काय राहिलं. आता नजर बिजर लावू नका, फक्त बघायचं आणि म्हणायचं नाही कमेंटमध्ये मी येतो खायला येन तेन गुणी पाठवून बरं का. असे चाळे जमणार नाही. आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का. आता वाजले किती, जवळपास झाले असतील 2:30-3 होत आले असतील. 2:45 वाजलेत. आपल्याला 2:45 वाजले म्हटल्यावरती 3-3:15 वाजता गिन्नी काढू. 3:30ला कुट्टी करू. 3:30-4 वाजता कुट्टी करू लाईट जायच्या आधी. कारण आपली इलेक्ट्रिक कुट्टी आहे. कुट्टी त्याला काय जनरेटर नाही आहे, त्याच्यामुळे त्याला काय जमणार नाही आपल्याला, आहे का नाही. त्यासाठी आधीच करून घ्यावं लागतं. पण एक वेळेस असं वाटतं का आईला शेतीचं भारी राव. कसं आहे थोडं मेहनतीचं काम आहे बरं का. आणि थोडं मजा येते करायला. असं तर लई दिवसातून करतोय म्हणून माझ्यावर राहील खरं. म्हणजे दररोज म्हटलं ना मग करावं लागते. पण काय थोडं अधूनमधून भारी वाटतं करायला. दररोज म्हटल्यावरती मग तर अवघडच व्हायला बस. पण हॅरेसमेंट जी मेंटल हॅरेसमेंट आहे त्याच्यापेक्षा हे कधी पण भारीच आहे शेतीचं. घासाला पाणी सोडलंय जवळपास काही दिवस झाले सोडलं. पपाया जळून गेल्यात, म्हाताऱ्या झाल्या ते, आहे का नाही. चंपा कोणाला बघते काय नाही. त्यातले घरी कोणतरी 2 जण आलेले आमच्या त्या मोठ्या गुंटाला. माणसाचा फोबी आहे. फोबी म्हणजे कसा विषय, ते कोणी जर नवीन आलं ना ते लय घाबरते. त्याजवळ ते माणूस जात नाही तोवर त्या माणसाला बघत जरा देते. तर मी ते बघू राहिले आणि ते दोघं बसलेले आकाश त्यांची इथं आणि ते म्हैस तिला निश्चित बघूच राहिली. लय अवघड विषय आहे बाई. चला आता आपल्याला आहे ना आधी गिन्नी काढायला जावं लागेल. तर बघू यायला 12 फुटला का ना ते बगळ दिसून राहिले तिथं. अवघड व्हायचं ते नांगरायचं आधीच कांडवायचं, आहे का नाही. उगाच कांडेश दांडात पण पाणी कमी झालं बरं का. चेक करू ते बघलेलं शाने असते. तिकडं पाणी जातं का तिकडं पळत येतं. अय बोजायचं ना मग फुटलं तर. नाही फुटलेलं दिसत नाही. तुमच्या मायला तुमचे घाबरत आहे माणसाला. हा राव गेलोय पाणी खरंच. तुम्ही नाही घाबरेलं.
हे बघा गाईज, पाणी आलं इकडं, 2 वाफ्यातून पाणी आलंय. बघा किती हुशार असतात. हे बघा इथं फुटलंय. देखो ना गाईज, देखो देखो. शेतकऱ्याची मित्र आहे होती आहे का नाही. आपण लगेच बुजून टाकू 2 मिनिटात. बघितलं किती सोपी आयडिया आहे. कसं कळलं मग. बगळे दिसले लगेच समजेल. अरे बगळे इकडं कसं काय. असे तर काय उन्हात बसणार नाही ते किडका खायला. म्हणजे ते जिकडं पाणी जाईन तिकडं बसलेले असते. पुढे एकदा चेक करून येऊ आपण कुठं फुटलं का काय. नाही तर आहे ना आपले फादर राहते डेंजर माणूस आहे. आधी 4 शिवे देतील ऐका नाही. चला चार्जिंग पण संपायला आली. इकडं तर काय फुटलेलं नाहीये. इथं सकाळी फुटलं होतं तरी मग अर्ध्या याच्यापर्यंत गेला. चला इथं एक फुटलेलं आहे. हे बघा फुटलेलं म्हणजे विषय काय हो, तुंबलंय पाणी. खरं म्हणजे ना दांडात झालंय गबाळ मोक्कार. दांडात गबाळ झाल्यामुळं ते तुंबल्यामुळं विषय काय होतोय, मग ती इकडं तिकडून पाणी निघातात. इथं 12 बी नाही तर इथून पाणी येतं का, तर ते सगळं गवत झालंय. हे पण आमच्या चुका आहे बरं का, त्यांचं साफ नाही केलं. ठीक आहे जाऊन द्या. आता काय करता, शेतकरी माणूस आहे, काय करेन. त्याचे मस्त करतात ते तरी कुठं लक्ष घालतील. पपया सडून चालल्यात झाडाला. आता आपण काय करू, आता चार्जिंगला लावू. 3 वाजलेत आणि आता गिन्नी काढायला जाऊ. मकान घासचं नियोजन झालेलं आहे, फक्त गिन्नी नाही आहे. गिन्नी आणू काढून आणि कुट्टी घेऊ करून. बघा गाईज आमचे दल्ले तुम्हाला चंगू मंगू दाखवतो कसे लोळत आहेत बघा. हाय गाईज, कुठं पळत आहे रे. थांब रे जुली. ऐ थांब ना टोमे. हे पोरग आहे बरं का आमच्या चंपीचं, आत्ता झालेलं नेवली. ही जुली आहे, हिचं नाव जुली ठेवलंय मी. ही छोटी चंपा झाली. परत एक थांब ना येई, कुठं पळतो. हे पोरग आहे ना लय झापोय, लगेच पळायला लागत इकडं तिकडं. जुली तर हाडकं आण राहिली. हे बघ तेवढं हाडकं आणलंय कुठून. नाही जुली काय करते, अख्खी ओल्ली झाली. हिले वारीवर का अख्खी पांढरी पण आहे ना निश्चित ओल्ली झाली. कसं काय विषय, एकदम टॉपचा विषय. बाई नाद नाही करायचं बरं का. मोक्कर भोकात येत आणि चंपीवरच गेलेत सगळे. आता मी म्हणून मला नाही भोग राहिले, पण एका नवीन आलं ना कचाकच भोकात आहे. तर जुली नाव ठेवलंय मी इथं बरं का, जुली. चला पळय. चला चंपीला झालेत 7-8 पिल्ल. हे गाव, हाऊ आर यू. हात नको. काय मॅडम गेले पाहुणे आलेले. मक्कर घाबरती ही ती फोबियावाली. चला आता आपण जाऊ गिन्नी आणायला. गाईज चला आता सगळ्या जनावराला पाणी दाखिलंय. हे बघ कोयता घेऊन निघाले. आता गिन्नी आणू. हे बघा इथं आपण बॅगा भरल्यात त्यांच्या. किती जवळपास 3, 4, 5, 6, 7, 8 बॅगी जवळपास. 3, 6, 7, 8 बॅगी भरल्या त्या.
तेच ते तुम्हाला मोशी मी मुरगा दाखवला ना तेच. आणि त्याच्यात आहे ना भूस भरून ठेवले त्या ह्याच्यात त्या खोलीमध्ये आहे का नाही गावाचा भूस. मका बिक्का तर काढून ठेवलेली आहे. आता आपण चाललोय गिन्नी आणायला. तर हे बघा गिन्नी वरून किती एवढी दिसते आहे का नाही. तर इकडून बघा, तुम्हाला इकडून दाखवतो मी. लय बारीक दिसत असं एवढी आहे का नाही. ते बघा इकडून किती एवढी दिसते आता आहे की नाही. आता असं वाटत असं ही लय बारीक असेल माझ्या हाईट एवढी आहे का नाही. हे बघा तुम्ही म्हणता ना आता ही माझ्या फक्त डोक्या एवढीच गिन्नी. तुम्हाला दाखवतो खरीच्या आदू. हे वावर आहे खाली खड्ड्यात. हे बघा ही पट्टी अशी पाटाच्या कडीत. आणि आता बघा गिन्नी केवढली झाली बघा. मी माझ्यापेक्षा डायरेक्ट लय वरती. माझा हात किती वर केला तरी ते दोरे हे होत नाही बघा. आहे का नाही अवघड. चला आपण आहे ना गिन्नी तोडू आणि टपाटपा घरी नेऊ. ओके गाईज, आपण काय करू, एक कवळी काढू आत्ता, नाही 2 कावळ्या काढून ठेवू आणि एक कवळी नंतर नाही लिहून एक लगेच घेऊन जाऊ आहे का नाही. म्हणजे कुट्टी करता येईल कारण लाईट जाईन परत. चला आता टपाटपा काढितो. गाईज आपलं कुट्टी वगैरे सगळं झालंय काम. आता म्हशी बांधतो. दीदीला गावात आणायला जावं लागेल. ती गेलेली नगरला कॉलेजला. एक्झाम फॉर्म सबमिट करायला की कशाला तरी गेलेली आहे. तर आजचा व्लॉग इथंच एंड करतो. आजचा व्लॉग नशीब जास्तच मोठा झालेला आहे मला माहिती आहे. पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. सगळे थोडे बघणार आहे एवढा मोठा व्हिडिओ. जेवढे बघतील तेवढे. चला तर आजच्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करा. आणि आपल्या मित्रांना तुम्ही शेअर करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय.